गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. आता सकाळचे वाजलेत 5. तुम्हाला खोटं वाटतं मी दाखवते तुम्हाला सकाळचे 5 वाजलेत की नाही. ओके वेट, सकाळचे वाजले आहेत 5:02 झाले आहेत सकाळी आणि आम्ही चाललो आहेत महाबळेश्वरला आणि निघतो आहेत आता आम्ही. आणि मी कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. चला मग आता निघूया आणि पुढची मजा तर तुम्हाला दिसणारच आहे. सो चला, पप्पा मम्मी वगैरे सगळे आहेत सोबत. आणि पप्पाला तिकीट टाका, आपण नेऊ याला. पप्पा इसको डिक्की में डालू क्या? घेऊन जाऊ आपण. बुनो तिथून बघत असेल मला. तर ही ट्रिप कशी काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. सो चला आमच्या सोबत व्लॉग एंडपर्यंत बघा आणि भरपूर आम्ही मजा करणार आहोत. आणि चला बुनो, बाय बाय पिल्ला. स्ट्रॉबेरी घेऊन येतो. स्ट्रॉबेरी का मलबेरी आणू? स्ट्रॉबेरी पाहिजे आम्हाला. बाय बाय. चला. तर गाईज, आम्ही आता पोलादपूरवरनं टर्न घेतलाय फॉर महाबळेश्वर. आणि मी पहिल्यांदा म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा मी महाबळेश्वरला चालले आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते. आणि महाबळेश्वरचा आपण लॉंग व्लॉग पण बनवतो आणि मिनी पण बनवणार आहोत यावेळेस. सो चला. तर असं सकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही आता किती वेळात पोचू आपण? 1 तासामध्ये महाबळेश्वरमध्ये असो. म्हणजे मी खूप अशी लहान होते की काय आय डोंट नो, पण मी कधी गेलेच नाही. म्हणजे अशी लहानपणी मम्मी पप्पांनी कधी नेलं असेल तर ते काय आठवत नाही आहे एकदम लहान असताना. पण मी कधी गेलेच नाही आहे महाबळेश्वरला. तर आता मी फर्स्ट टाईम चालली आहे. सो चला. आणि मस्त असं ग्रीनरी मस्त दिसते. असा पूर्ण फॉग आला आहे, दव पडतोय आणि खूप मस्त वाटतं आहे. पहिलं तर आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला दाखवते. सो चला. तर गाईज, आम्ही आता घाट चढतोय. बघू शकता किती मस्त असा रस्ता आहे आणि ग्रीनरी पण आहे भरपूर. तर गाईज, आता तुम्हाला मी काहीतरी दाखवत आहे. एकच मिनटं दाखवते मी तुम्हाला. काय दिसतंय? दिसला वर इथे प्रतापगड आहे जिथे आपण जाणार आहोत वर. तर गाईज, आम्ही पोचलेलो आहोत प्रतापगडाच्या इथे. गाईज बघू शकता सकाळ झालेली आहे आणि इथे आपला इंडियन जुगाडचा गीजर आहे. बघू शकता कसला दिसतोय, भुनासारखाच दिसतोय. हा लॅब दिसतोय बघ ना, नाही वाटत आहे फेसिंग वर? किती क्यूट आहे. ए बब्दी, इथे अफजल खानची कबर तिथे आहे. ती काय बघण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही की मी पायथ्याशीर पोचलो आहे आणि मला ते एकच लाईन आठवते. तो एक तुम्हाला मी गाऊन दाखवते. पहिलं उतरू द्या मला बाहेर. तर गाईज, आपण पोचलो आहोत प्रतापगडाच्या पायथ्याशी. बघू शकता. आणि मला एकच लाईन आठवते की प्रतापगडच्या पायथ्याशी खान आणि खानची कबर पण खालीच आहे. हर हर महादेव. चला गाईज, पहिलंच आपल्याला इथे शेंगा भेटल्या आहेत. शेंगा हे काय मिक्स केलेलं? आवळा. मी पहिल्यांदा आले प्रतापगडला, पण खूप चांगलं वाटतंय. असं या खोल दऱ्या बघून, एवढं बोलतात ना, एवढं घनदाट जंगल बघून मी तर खूप म्हणजे ना, या अगोदर मी फक्त टी व्हीमध्ये बघितलेलं आणि व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता प्रत्यक्ष बघते तर अंगावर काटा येतोय.
जर नसेल अजूनपर्यंत कोण आलं इथे तर नक्की या एकदा, कारण की या दऱ्या बघून आणि हे घंटात असं जंगल बघून मी विचार करते त्या काळाचा जेव्हा महाराज होते आणि तेव्हा काय असेल. आता तरी आपल्याला चालायला रस्ता आहे, त्या अगोदर तर काहीच नव्हतं. गाईज इथे घारुताई बघा, ही बघा घारुताई. इथे स्ट्रॉबेरी आम्हाला दिसले आहे. महाबळेश्वरची आमची पहिली स्ट्रॉबेरी आणि ती पण प्रतापगडाच्या पायथ्याशी पहिली स्ट्रॉबेरी आम्ही खातोय या सीझनची. तर पप्पा फोटो काढतात हर वेळेस सारखे. तर हा आहे हा आहे गडाचा पहिला दरवाजा. आय मीन मला ना अशा या गोष्टी बघायला भरपूर आवडतात. आता तुम्ही बघू शकता इथे म्हणजे दरवाजा पण किती एकदम त्याच्यामध्ये असे काही हे टाकलेले आहेत जे एकदम जुन्या काळाचे आहेत. वर लावलेले ते हे असतो आणि भरपूर गोष्टी आहेत इथे. आणि हा आहे जुना दरवाजा, भरपूर जुना. म्हणजे त्या काळामध्ये बनवलेला हा दरवाजा. इथे आहे तोफ, बघू शकता तोफ. या अगोदर मी कधी बघितली नव्हती, आता बघते. तोफ आहे. आणि राधिका तुझी सवारी समोर उभी आहे, जा तू त्याच्यावर बसून. गाढव राधिकाची स्पेशल गाईज बघू शकता. आता 4थीचं पुस्तक, 2रीचं पुस्तक, त्याच्यामध्ये तर पूर्ण म्हणजे महाराजांचे धडे आहेत. आता आहेत की नाही ते माहिती नाही. जेव्हा आम्ही होतो तेव्हा ते पूर्ण पुस्तक, जे इतिहासाचं पुस्तक होतं ते पूर्ण महाराजांचंच होतं आम्हाला. आणि त्याच्यामध्येच हा दाखवलेला आहे जो किल्ला. आणि जिथून तो फोटो आपल्याला दिसतो ना, जो टेक्स्टबुकमध्ये असतो, आपल्या पुस्तकामध्ये असतो, तो हाच. आणि मी आज एवढ्या वर्षानंतर म्हणजे 4थी किंवा 5वी नंतर मी हा बोलतात ना एकदम पावन झालेला किल्ला बघत आहे. आणि म्हणजे सांगण्यासारखे शब्द नाही आहेत. मी बघते, मी मनातून काहीतरी करते, सांगण्यासारखे म्हणजे शब्द नाही फुटत आहेत, एवढे हे आहेत. तर मग चला या तुम्हाला पुढे अजून दाखवते. मंडळी किती म्हणजे विचार करून किल्ले बनवले गेले आहेत आपले, जे तुम्ही बघत नाही. इथे बघा, इथे जो असा इथे खोपचा दिलेला आहे तो दुश्मनांवर नजर ठेवायला, किंवा दुश्मन इथून येत असेल तर त्याला इथूनच मारायला. आणि इथे तेल वगैरे सोडायचं असेल किंवा कुठलं काय सोडायचं असेल सो इथून दुश्मनांसाठी. आणि गडावर आपल्या तेव्हा तर म्हणजे अशी लाईट्स वगैरे नव्हती, तेव्हा मशाली यूज केल्या जात होत्या. तर इथे मशाल ठेवायची जागासुद्धा आहे. म्हणजे असं सगळीकडेच आहे, एकीकडेच नाही, की गडावर अंदाज नाही पडावा त्यामुळे इथे मशालीसाठी जागा आहे. म्हणजे एवढे विचार करून हे बनवले आहे तिथे. सो या पुढे अजून दाखवते मी तुम्हाला. मला तर एवढं काय अजून माहिती नाही, तरी पण मी जेवढं पुस्तकातून शिकलेलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे बोलतात ना, की एवढं सुंदर दिसतंय. डोंगर, दऱ्या, एवढं भारी. आणि किती विचार करून किल्ले बनवले गेले आहेत, म्हणजे किती विचार करून. बघू शकता इथून सुद्धा, इकडून तिथपर्यंत पार. आणि ते पूर्ण लांब लांबपर्यंत फक्त डोंगरच आहेत. म्हणजे कोणाला माहिती देखील नाही पडणार की नक्की किल्ला कुठे आहे आणि काय आहे ते. बघू शकता म्हणजे एवढ्या दरी खोऱ्यांमध्ये. आणि
कसे सगळीजण करत असतील ना, मी विचार करते, माझ्याकडे शब्द नाही आहे बघून, पण मी या गोष्टीचा विचार करते की कसे सगळीजण वर खाली करत आहेत. आता आपल्याला म्हणजे रोडने जायला मार्ग आहे, पण या उभ्या डोंगरावरून परत एवढ्या झाडाझुडपातून खाली जाणं वाट काढत हे खूप अवघड आहे. तुम्ही आता म्हणजे आता सगळं आपल्याला बोलतात ना डिजिटल झालं आहे, सो आता आपल्याला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तेव्हा काही नव्हतं. तर तेव्हा कसं गेलं असेल. इथून बोलायला गेलं तर अख्खं म्हणजे बोलतात ना जेवढा व्ह्यू आहे तेवढा सगळा दिसतोय आणि वरून माहिती पडतंय की खाली काय चाललंय. हे महाबळेश्वर, हे समोरचं बरं, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा आणि इकडे जावळीचं खोरं म्हणजे आपला रायगड, ते सगळं आपली साईड, आपला एरिया. हा बघा हो, छोट्यातली छोटी वस्तू इथून बघू शकता. मग तेच बोलते ना, इथून खाली म्हणजे इथून उभं राहिलं तिकडून तिकडचं सगळं दिसतंय, इथे सगळं दिसतंय, तिथे गाव आणि गावाच्या आतमध्ये पण दिसतंय. म्हणजे एवढा डिटेलिंग दिलेली आहे. आणि आज म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपले गड किल्ले कसल्या हालतीमध्ये आहेत ते. पण हे खूप चांगलं वाटलं की सली गडं बघायला येतात, गडं किल्ले दाखवत आहेत. खूप छान वाटतंय, भरपूर छान वाटतंय. कितीतरी सली आल्यात आम्ही इथे आहोत तेव्हापासून, पण भरपूर छान वाटतंय हे सगळं बघून, खूप छान वाटतंय. शकता मंडळी, हा पूर्ण मॅप आहे प्रतापगडाचा. आपण इथं झेंडा बुरुज, हो, ही झुंजार माची, ही इतिहासात होती झुंजार माची. आपण आलो तो महादरवाजा. बरोबर. आता चाललोय आपण भवानी मातेच्या मंदिरात, केदारेश्वराच्या मंदिरात. ते बघा ना किती काय काय आहे. आणि ते सगळं मंडळी तुम्ही बघू शकता, हे आहे भवानी मातेचं मंदिर. महाराजांनी मंदिर बांधलेलं आहे ते भवानी मातेचं. आणि त्याच्या बाजूचा हा परिसर वाडा आहे इथे, म्हणजे वाडा टाईप आहे असा परिसर हा, बघू शकता. आणि आतमध्ये सुद्धा भरपूर काय काय आहे, पण कॅमेरा अलाउड नाही आहे. ते आहेत छोट्या तोफी, बघू शकता. तोफ आहे त्या छोट्यावाल्या बारीक मारा करायला. ही 1 2 3 4 5 तोफी आहेत. ह्याची मसल बघा, आपल्या याची अशी मसल ग्रोथ होईल. हां, कसला भारी वाटायची मसल ग्रोथ बघा गाईज. आणि दिसतोय पण किती क्यूट, पेटबुल सारखाच दिसतोय हा. खूप मस्त आहे हा, बापरे. बघू शकता गाईज, हे बघा मागून पण त्याची मसल ग्रोथ आहे, इथून पण आहे आणि खूप छान. हां, ऐसी बॉडी बनाओ. तर आता आम्ही खाली आलो आहेत गाईज. आणि आता भरपूर साऱ्या शाळेच्या ट्रिप अशा चालल्या आहेत, तुम्ही मागच्या साईडला बघू शकता. आणि भरपूर अशा शाळेच्या ट्रिप आहेत. तर चांगलं वाटलं बघून की शाळा किंवा कॉलेजच्या अशा ट्रिप येतात आणि त्यांना म्हणजे वर गाईडसुद्धा आहेत, ते गाईड करतायत आणि पुढे पुढे त्यांना सांगतायत, त्यांना समजवत आहेत. नाही तर मग धडे तर कधीचे पुसले गेलेले आहेत. तरी पण चला आता बघूया पुढे काय. आता पुढे आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला फायनली, आहे ना मम्मी. खाली शिवकालीन गाव केलेलं आहे जुनं, हो, ते बघायचं. ते आता मी बघणार आहोत खाली. हो, चला. तर गाईज आत्ता आपण चाललो आहोत शिवकालीन खेडेगाव बघायला. म्हणजे तेव्हा गाव कसं होतं, गावातले कसे होते ते सगळं बघायला. तर मग चला, इथे बाजूलाच आहे, तर मग आपण चाल. अच्छा, तुम्ही त्याच गावातले का? आम्ही ते किती करते. हो का? मग काकी, मी काकी दिसते मी? नाही, चला काय मला दाखवते. तर आत्ता आपण आलेलो आहोत शिवकालीतलं खेडेगाव बघायला. म्हणजे महाराजांच्या वेळेला कसं गाव होतं ते इथे म्हणजे त्यांनी करण्याचं ट्राय केलं आहे.
कसं दिसतं आणि कसं नाही ते. सो चला या आपण बघूया, तुम्हाला मी दाखवते. आई शपथ किती भारी आहे. ओ कसली भारी आहे ना कॅट. खेडेगावातून पर्शियन कॅट बाहेर निघालेली आहे. तर हे एंट्रन्स आहे, बघू शकता किती मस्त असं दरवाजे वगैरे. ही भेटीची जागा आहे ना ती, आणि कोण कुठे होता ना ठेवलेला. हो शिवाजी महाराज ते सगळं, नेताजी बालकरांना ती सही, कोकणकडा यांना पण ही भेटीची खाली होते कोकण. ही भेटीची जागा आहे. आणि ही छावणी होती ही ना ही कोयनेच्या खोऱ्यात. इथे कोयनेच्या खोऱ्यात इथे छावणी होती खानाची. जनीच्या टेंबाजवळ. येस, हे सगळे इथे दगडावर काढलेलं ना, फायबरवरती आहे ना. शिवाजी महाराजांचा याच्यातला तारुण्य. हो, आणि हे रायगडावरचं राज्याभिषेक. राज्याभिषेकच्या नंतरच आहे ना. राज्याभिषेकच्या नंतरचं आहे. हां, आणि इथे हो सभा मंडप. इथे आता हे ना ओपन जिथे दिसतंय हो हो आहे महाराजांचं ते होतं. किती छान वाटतंय हे बघायला. त्यावेळेला काय असेल म्हणजे भरपूर बघितलं आहे आपण मूवीजमध्ये बोला किंवा कोणत्याही नाटकामध्ये बोला, पण हे रिअल बघणं, हे जे ते लोक होते ते खरंच खूप नशीबवान होते. त्यांनी खूप पुण्य केले होते, त्यांना हे सगळं बघायला भेटलं. आणि आपल्याला सुद्धा त्यांच्यामुळे आज आपण इथे सुखाचा श्वास घेतोय. आज आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी आहोत. हे सगळं त्यांचीच पुण्याई आहे. तर या स्वागतासाठी असं ते तुतारी वाजवायचे. मला आवडतं. पहिला ना तो झी टॉकीजवरचा जो गाणं होतं ना, लक लक चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, सो त्याचं नाही येणार कॉपीराईट मला, तर त्याचं सॉन्ग होतं आणि त्याच्या स्टार्टिंगला जशी तुतारी वाजवायचे. खूप छान वाटायचं ते सॉन्ग. आता कुठेतरी हरवलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं मळणी म्हणतात, म्हणजे पहिलं असं खळं काढायचे, नंतर ते शेणाने सारवायचे. शेणाने सारवल्याच्या नंतर असं एक मध्ये तिवडा लावून त्याला एक असं जोकड लावलं जायचं. या जोकडाखाली असं एक बैल लावलं जायचं. पहिल्याच्या खाली नाचणी किंवा वरी टाकायची. म्हणजे जो आपण बैल लावलेला असतो तो गोल गोल फिरवायचा, म्हणजे त्या पायाने ते धान्य तुडवलं जातं. मग राहिलेला पेंडा असा वरती रचून ठेवायचा, म्हणजे गाय बैल यांच्यासाठी चारा. मग पूर्वी असे पहिले माच करायचे लाकडाचे, नंतर मग असं वरती रचून ठेवायचं, त्याला उडवं म्हणलं जातं. आता पूर्वीच्या काळामध्ये कसं माणसांना जाण्या येण्यासाठी वाहनं वगैरे नसायचे. पूर्वी लोक असं बैलगाडीचा उपयोग करायचे. म्हणजे वाहनं बिना असायची तर बैलगाडी असायची. म्हणजे कुठून धान्य वगैरे आणायचं असेल तर बैलगाडीतच आणायची. लोकांना कुठं प्रवास करायचा असेल तर बैलगाडीतूनच यायचे असे. आता हे तोफेचे गोळे बनवतात. म्हणजे आता कसं दारू आता पूर्वीच्या काळामध्ये कसं घराला तोडे वगैरे पाहिजे असतील किंवा खलबत्ते मसाला वगैरे करण्यासाठी खलबत्ते लागायचे, तर हे पातरवट बनवायचे. आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं तोफेचे गोळे बनवायचे, तर दगडी गोळे बनवायचे. पूर्वीच्या काळामध्ये तोफेचे गोळे असे दगडी बनवून मग त्याच्यात दारू टाकून एक दगड गोळा टाकून मग ते तोफेतून पेटवायचे. पेटवल्याच्या नंतर ह्या दगडाचा स्फोट होतो. स्फोट झाला की हा दगड फुटला जातो. मग हे माणसांना लागायचे छऱ्या टाईपमध्ये असं. हे सुताराचं घर आहे, म्हणजे लाकडाच्या वस्तू नाही का बनवतात. आणि शेतातले अवजारे असतात ना, म्हणजे कुदळ, नांगर, जोकड, तर हे पूर्वी लोक सुतार लोक बनवायचे. परत घरांचे आडवाट असतात तर ते हे सुतार लोक बनवायचे. हे कुदळ आहे, म्हणजे माती खोदण्यासाठी. शेतामध्ये ही अवजारं उपयोगी असायचे. परत हे ते नांगर आहे, म्हणजे शेत नांगरण्यासाठी. असा कुदळ मी फर्स्ट टाइम बघते, कारण की आपल्याकडे वेगळं येतं ना, लोखंडाचा इथे असतो तो. लोखंड इळत असायची पहिली आणि लाकडी असते वरती. इथून पूर्ण प्रतापगडचा व्ह्यू दिसतो.
आणि हे सगळं जावलीचं खोरं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी नाही का अफजल खानाला मारलं होतं, तर ह्या जावलीच्या खोऱ्यात मारलं होतं. हां, म्हणजे पूर्ण कसं दाट जंगल होतं, म्हणून ह्याला जावलीचं खोरं म्हणतात. म्हणजे सूर्याचं किरण जमिनीपर्यंत पोचू शकत नाही अशा पद्धतीचं हे दाट जंगल होतं. हां, हे असं जावलीचं खोरं आहे. काढायचं असेल तर काढू शकता. आता हे धनगर आहेत. धनगर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मेंढ्या वगैरे चारतात किंवा दूध वगैरे पोचवलं जातं. पण पूर्वीच्या काळामध्ये हे गुप्तहेर होते. म्हणजे कोणतीही बातमी असेल तर ते महाराजांपर्यंत पोहोचवणे. दुसरी गोष्ट यांना चोर जायचं. मग आता हे रस्ते तयार झाले तर ह्यांच्यामुळं झालेले आहेत. हा गाईचा गोठा आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये कसं, पूर्वी अशी घरं जवळ असायची आणि गाईचे गोटे जवळ असायचे. तर हा गाईचा गोठा आहे. आणि आता आपण इथं शेतकऱ्याचं घर बघूया. आता हे आपलं रेग्युलर जात आहे. हे आता तुम्हाला माहिती असेल, हे आपलं रेग्युलर जात आहे. पण हे पण एक प्रकारचं जातच आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही वरी भरडू शकता. म्हणजे मुंग्यांचं वारूळ असतं ना, त्याच्यापासून बनवलेले आणि शेणाने सारवलेले. ते पूर्ण गोल फिरलं जातं. पण जिथं प्लेन जागा असेल ना, तिथं ते ठेवायचं आणि गोल गोल फिरवायचं. आणि ती कणगे म्हणजे धान्य साठवून ठेवण्यासाठी. आणि हे हातरे म्हणजे स्टोअर ठेवण्यासाठी. हां, टाक्या वापरतात. हां, तसं हे पूर्ण हातरे असायची. म्हणजे एकदम ठेवण्यासाठी, साठा ठेवण्यासाठी. आणि ते आपलं रेग्युलर वापरण्यासाठी. आणि हे वरती ठेवलं ना, त्याला इरलं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कसं रेनकोट नव्हते, मग असे इरले असायची. पण आता आपण त्याच्यावरती प्लॅस्टिक टाकतो, पण पहिली लोक झाडाचा पाला आणि सालं टाकायची. इथे आता भाकरी भाजतायत. पूर्वी असं परत हे ते काटवट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कसं पीठ वगैरे मळायचं असेल तर असं लाकडाचे काटवटीमध्ये पीठ मळायचे. मिरचीचा ठेसा बनवण्यासाठी असे खलबत्ते असायचे. स्टोरेज, छोटीशी रॅक. ह्याच्यामध्ये पण भरपूर काय काय बघू शकता. हे भाकऱ्या करण्यासाठी आहे ना, काटवट. आणि हे मिरचीचा ठेसा करण्यासाठी खलबत्ता आहे मोठावाला. आणि ते भरपूर काटवट आहेत. हे बघा, इथे साईज, इथे पोलीपाट आहे. आणि हे काय, हे नॉर्मल आहे. ओके, देवळी, दिवा वगैरे ठेवण्यासाठी. अंधार पडतो ना. वर सूप आहेत. 1 2 3 सूप आहे. आणि ते भाकरी चालली आहे. आणि चूल पेटलेली आहे. किती असं थंड, कारण की ते सारवलेलं आहे. सारवलेल्या ठिकाणी म्हणजे पहिलं सारवायचे का, कारण की घर थंड असावा. आणि गाय बोललं तर गाय पवित्र, आणि तिचं शेण तर अजून पवित्र. मग त्यामुळे आपलं घर पूर्ण शेणाने सारून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये अशा चांगल्या प्रॉपर्टीज पण असतात शेणामध्ये, ज्याच्याने आपलं घर स्वच्छ राहतं आणि सुंदर घर पण दिसतं. आता बघू शकता किती मस्त असं सुंदर वाटतंय. आणि पवित्र पण राहतं घर. तर चला आता पुढे बघूया. आणि ते खिडकी वगैरे पण दिलेली आहे पहिल्याच्या काळाची. हां, जुन्या काळाचा आहे दरवाजा. बघा, है ना. इथे पण असं आहे. किती मस्त ना. असं मला जुनं जुनं बघायला भरपूर आवडतं. इथे दूध काढलं की ताक, तूप, लोणी काढायला आहे. हे खाल्लं ड्युट्या या इथे. तिथे पण कंदील. पूर्वी कसं लाईट वगैरे नव्हती ना, लाईट वगैरे नव्हती. मग आता कंदील किंवा मशाल असे 2च हे होते. आणि मला हे भरपूर आवडतं. ह्याच्यातून एकदा लोणी काढायचंच आहे. आपण बघू कधी ट्राय झालं तर नक्कीच. इथे बसायला जागा आहे. किती मस्त वाटतंय. आणि असं थंड थंड वाटतंय. कुठेही मी असा हात लावला तरी थंड वाटतंय घर. म्हणजे असं गरम होत नाहीये. आता आपण कुठेही खेडेगावामध्ये गेलो तिथे मंदिर तर असतातच. पण विठ्ठल रुक्माईचं मंदिर तर सगळीकडेच असतं. दर्शन घेऊया आपण. आणि ते घंटी दिली आहे.
असं स्पिरिच्युअल असं होतं. आणि इथे आहे तुळस बघू शकता आणि सोबतच वासुदेव. मी म्हणजे पूर्वी कसं पहाटे सकाळ सकाळ असा धुका बाहेरून येतोय आणि ते एक वाईब असते नाही का, ती आहे गावाची. इथे वासुदेव आहेत. तो गाणी आहे ना, वासुदेव आला रे वासुदेव आला, तसं वासुदेव. मी लास्ट टाइम कधी बघितलेला वासुदेव, काहीतरी 1 वर्षा अगोदर. म्हणजे आता जास्त येत पण नाही आणि नाहीच आहे, कारण हो ती लोक जास्त नाही येत. मी तर लास्ट टाइम कधी बघितलेला, आपण कुठेतरी गेलतो तेव्हा बघितलेला, तेवढंच. हां, झोका झुलतोय आणि आम्हाला झोका एवढा आवडला की आम्हाला उठायचं मन नाही करत आहे. आणि इथे समोर पण भरपूर काय काय आहे ते तुम्हाला दाखवते, पण थोडासा झोका झुळू द्या, नंतर दाखवू. तर बघू शकता हे लोहाराचं असं दुकान आहे आणि इथे मस्तपैकी हो. आणि ह्याच्यानी म्हणजे होतं बघा, हा असा इथे बसायचं, मी केलेलं आहे हे. आणि असं मग इथे खाली जी आग लागलेली असते ना, म्हणजे इथे जे कोयले असतात ना, ते त्यांना इथून हवा भेटते अशी, आणि मग ते जळतात. आणि त्याच्यावर लोखंड तापवलं जातं आणि मग इथे आकार दिला जातो. बनवलेले हत्यारं आहेत, इथे बाण बनवलेले आहेत, परत इथे भाले आहेत, ढाल आहे खाली, प्लस अजून हे बघा, ही पहिल्याच्या चाकावरची धावपट्टी आहे ही, म्हणजे चाक तुटू नये त्यासाठी हे आहे. आणि इथे भाले पण तुम्ही बघू शकता. कावडी बोलतात काय याला? घागर बघा कसली मोठी आहे ही बघा, हिला हंडा नाही, हिला घागर बोलायचे त्यावेळेस. तांब्याची घागर बघू शकता इथे, त्या साईडला पण आहे, अशा 2 आहेत इथे घागर. आणि जड आहेत, जेव्हा ते भरत असतील तेव्हा अजून जड होत असेल. ही कशाची फुलं आहेत? धतू गाईज, शंकराला चढवायचं नसतं गावाला, पण बॅन झालेला. अच्छा, ही बघा धतुऱ्याची फुलं. आणि जाऊया आता आपण विहीर बघायला. हा, इथे पण आहे. इथे हे बुरुडाचं घर आहे, म्हणजे टोपल्या वगैरे नाही का मिळतात, म्हणजे कणगी, कणगुल्या, इरली, टोकऱ्या, त्यांना बुरुड म्हणलं जातं. आणि हे घर आहे ते एका खांबावरती घर बांधलेलं आहे, म्हणजे ह्याला बाकी सपोर्ट नाही, मध्ये एकच खांब आहे, त्याचा सपोर्ट आहे. हा बघा आतमध्ये. इथे टोपल्या, खुरुडे वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि हे जे मगाशी बोलले इरली, हे आहे, म्हणजे असं हे डोक्यावर घेऊन रेनकोट अल्टरनेटिव्ह होता तो, पावसाळ्यात वापरायचे. हे असं नसतं, ते पूर्ण पॅक्ट असतं, बट त्याचं हे आहे, हे रेनकोट त्या काळातला, पण ह्याला अजून बनवायचा बाकी आहे. हां, तिथे रेडी आहे, तो आम्ही दाखवतो तुम्हाला. हा असा काय, आणि हा आहे मच्छी मारायचा, खेकडे किंवा मासे पकडायचे. अच्छा, खेकडे किंवा कोहिम. तर हे आहे कोहिम, ह्याच्यानी मच्छी मारायचे आणि खेकडे पकडायचे, चिंबोरी पकडायचे. इथे टोपल्या वगैरे आहेत बघा लावलेल्या आजूबाजूला. आणि आतमधून घर बघूया, वाव. या मधल्याच खांबाच्या सपोर्टवरती हे अख्खं घर आहे. आणि आतमधून बघू शकता किती मस्त. इथे अशी खिडकी वगैरे पण आहे, आणि लाईटची पण गरज नाही आहे. आणि इथे बघा
अशी चूल आहे, चुलीवरती सगळं बनवत असून खात असे सगळीजण. आणि किती मस्त वाटते, असं थंडगार वाटते, झोप येते. झोप येते, एवढं थंड वाटतंय या घरांमध्ये. किती मस्त असं छोटंसं घर बघायला. आता आपण चाललो आहोत वीर बघायला, चला. इथे छोटीशी मुलगी आपली छोटीशी घागर घेऊन आहे. हो, आपण काढू शकतो का पाणी? खेचू ना? तुम्ही माहिती सांगू शकता वाटलं तिथं थांबून. आता पूर्वीच्या काळामध्ये कसं नळ वगैरे नसायचे, मग असे जंगलात विहिरी असायचे. मग एक विहिरीतून पाणी आणण्यासाठी एक पाण्याडा असायचा, मग तो कावडीनं पाणी आणून घरोघरी पाणी द्यायचा. अशा पद्धतीची विहीर आहे. असं ह्याच्यात वाटलं तर चालते. आता एक अशी पूर्वी बादल्या वगैरे नसायच्या, मग अशा दगडी बादल्या असायच्या, त्याला दोन्ही म्हणतात, की जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी किंवा कपडे वगैरे धुण्यासाठी. अशी दगडी दोन्ही असायची आणि त्याला रहाट म्हणतात. जे आपण पाणी खेचतोय ना त्याला रहाट म्हणलं जातं. ते त्यांच्या ते पोझिशन दिलं त्यांना, डायरेक्ट खेचू शकतात. ते आम्ही इथेच बसलेलो ते शेकोटी चालली आहे. हा, ते शेकोटी चालली आहे. मी पण जरा शेकोटी करून घेते. मी पण शेकोटी करते. तशी पण थंड, एकदम थंड, एकदम थंड. आणि अजून पुढे भरपूर काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते, चला. इथे आहे बसण्यासाठी मोठं असं झाड, चावडी म्हणतात. चपल्या वगैरे शिवल्या जातात. पण पूर्वीच्या काळामध्ये घोड्याच्या पाठीवरती जीन असतं ना, त्याला खुगीर म्हणलं जातं. वरती बघा अडकवलेले दोन. परत कासव माहिती आहे ना, तर कासवाच्या पाठीवरती कवच असतं ना, त्यापासून अशा धाली बनवल्या जातात. परत एक पूर्वीच्या काळामध्ये एक पाण्यासाठी मोठ तयार केली जाते, पण ते पण चांबारच बनवायचे. ती पिशवी टाईप असते, ती कशी रेड्याच्या पाठीवरती टाकून तिला घेऊन यावं लागतं. ते पण चांबार बनवायचे. चला आपण आतमधून चांबाराचं घर पण बघूया. आणि ते चांबार आहेच. काका जाऊ ना घरात. तर हे आहे चांबाराचं घर. छोटूसं घर पण खूप मस्त, बघू शकता. इथे खिडकी पण आहे. आज मला खिडकी खोलायला मजा येते. किती मस्त, असं छान, एकदम मस्त. गोधडी वगैरे पण आहे. माझ्याकडे पण आहे गोधडी. माझी फेवरेट गोधडी आहे माझ्याकडे, माझ्या आत्याने बनवलेली. येस, अशी फेवरेट गोधडी आहे माझ्याकडे. आणि इथे पण, इथून आता आपण, हां, मी तुम्हाला रेनकोट बोलले होते ना का पहिल्याच्या काळातलं, तर हे असं तयार झाल्यानंतर दिसतं, बघू शकता. ह्याच्यानी असे चालतात. म्हणजे भिजत नाही, आणि भिजणारच नाही ना, एवढा आहे तर कसं भिजणार. हां, आता इथे बघा कंदील आहे, कंदील. आणि सोबतच इथे दही आणि दुधाची हांडी ठेवलेली आहे मडक्यामध्ये. स्टोरेज की कोणी खायला नको म्हणून ते वर ठेवलेलं आहे बांधून. आणि आज पण म्हणजे गावांमध्ये असं वर ठेवलं जातं. जास्त कांदे बटाटे बोललं किंवा दुसरं काय जे म्हणजे लहान पोरांपासून लांब ठेवायचं असतं, ते असं वर लटकवलं जातं.
मग ते कोणाच्या हाती नाही हवं म्हणून फक्त तेच काढू शकतात ज्यांनी लावलं आहे. हे भात भरडण्यासाठी जाते. आता ते आपण 2 बघितलेत, एक वरी भरडण्यासाठी, एक दळण दळण्यासाठी. आता हे भात भरडण्यासाठी म्हणजे तांदूळ बाहेर काढण्यासाठी. अच्छा, तांदूळ बाहेर काढण्यासाठी आता मशीन्स येतात, पण पहिल्याच्या काळामध्ये हे असं म्हणजे ह्याच्यासारखं होतं, जातं टाईप होतं, पण मोठावाला जाता ज्याच्यामधून भात अलग निघायचा आणि त्याचे जे कूस आहेत ना ते वेगळे व्हायचे. असं आहे. आता मशीन्स वगैरे निघलेत. सो बघू शकता इथे पण हे काय, हे जमीन प्लेन करण्यासाठी चोपणे. म्हणजे पूर्वी कसं फरशी वगैरे नव्हती ना, तर आता ही अशी जमीन प्लेन करायची असेल तर मग ह्याच्याने जमीन प्लेन करायची, त्याला चोपणं म्हणतात. चोपणं. ओके, चोपणं. आणि इथे स्टोर आहे लाकडं वगैरे ठेवण्यासाठी. अच्छा, हे स्टोरेज आहे, लाकडांचं स्टोरेज आहे इथे. एक प्रकारचं स्टोरेज रूम बघू शकता तुम्ही, लाकडांचं स्टोरेज आहे इथे चुलीसाठीचे. अगोदर काय गॅस वगैरे नव्हतीच, तेव्हा लाकडांनी चालायचं. आणि दरवाजे मला भरपूर आवडतात असे ह्याचे. आता हे असे आणि इथे वर असं लॉक करायचं. इथे कोंबड्यांची पिल्लं सगळी. आणि इथे हे कासार आहेत. कासार. पूर्वीच्या काळामध्ये बांगड्या भरायच्या असेल तर आपली लोक त्यांच्यापाशी जायची किंवा ही लोक घरोघरी यायची. आता आपण कसं बांगड्या भरायला दुकानात वगैरे मॉलमध्ये वगैरे जातो, तर पूर्वी तसे मॉल वगैरे नव्हते, तर ही लोक आपल्या घरी यायचे आहेत आणि घरोघरी आपल्याला बांगड्या भरायचे लेडीज लोकांना. कासार बघू शकता इथे. आणि अशा 2 बायका बसल्या आणि त्यांच्यामध्ये मी बसते. मला पण बांगड्या भरा काकी, बांगड्या भरा. आणि ते म्हणजे छान केलं, मला आवडलं हे. तर मंडळी, हे आहे कुंभाराचं घर. होऊ शकता कुंभार मडकं घडवतोय आणि इथे भरपूर सारी मडकं, परत मडके आहेत. हे असे बाऊल आहेत. काय बोलतात? म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कशी नळ्यांची कौल. हां, तर ही आता जे खापरांची कवळं आली, पण पूर्वी कसं ही नळ्यांची कवळं होती. म्हणजे घराच्या वरती पहिली नळ्यांची कवळं आणि त्याच्या अगोदर कोळम टाकायची. बघू शकते ते मडके वगैरे, छोटे मडके, पंत्या, असं. इथे पण आहे काय काय, इथे पण भरपूर काय काय आहे. हे सगळं मातीचं आहे. इथे आतमध्ये पण बघा छोटेसे असे मडके वगैरे ठेवलेले आहेत. इथे मडका आहे, इथे मडका आहे, चूल आहे. परत हे मातीची भांडी बनवलेली आहेत. लहान लहान पोरं असे विट्टी दांडू खेळताना. आता तर सगळे फोनमध्येच हरवलेत. आता सगळे पोरं, आम्ही म्हणजे आमची पिढी लास्ट होती ज्यांनी मैदानी खेळ खेळले. त्यावेळेला मोबाईल नव्हते, होते ते बटनवाले होते आणि ते फक्त पप्पांकडे होते, मम्मीकडे पण नव्हते. तर त्या प्रकारे मग आम्ही मैदानी खेळ खेळून मोठे झालेलो आहोत, ना की फोन बघून मोठे झालेलो आहोत. तर आमची शेवटची पिढी ह्याच्यानंतर काय सगळे फोन बघणारच येणार आहेत. तर असे मैदानी खेळ. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही खेळा. जर तुमच्या पोरांना माहिती नसेल तर त्यांना ओळख करून द्या खेळांची आणि इंटरेस्टिंग बनवा थोडेफार आणि त्यांना सांगा, नक्की खेळतील ते. पोलीस स्टेशन कसं असतं तसं पूर्वी असं पाटलांचा आदेश आला की लोक घाबरायचे. आता पाटील बदलले असतील, पण पूर्वीचे पाटील एकदम स्ट्रिक्ट होते. स्ट्रिक्ट होते. हां, पोलीस पाटील असतो आणि मी पण पाटील होते, आता लांगी झाले, पण तरी पण नाम नाही जानाची आहे. तर चला बघूया पाटलांचा वाडा. ते घोडा आहे बघू शकता तुम्ही, पाटलांचा घोडा. आणि पुढे दाखवते या. सागरगोट्या खेळतात. कोणी कोणी सागरगोट्या खेळात लहानपणी? प्लीज कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. चला बघूया कोण कोण खेळलेला आहे सागरगोट्या. मी तर भरपूर खेळलेलं आहे. सो आता तुम्ही सांगा. तर हा आहे वाडा.
बघू शकता. गावचे पाटील असतात ना त्यांचा वाडा, ह्याला चौसोपी वाडा म्हणतात. म्हणजे चारीसाईडून नाही का चौक असतो त्याला चौसोपी वाडा म्हणलं जातं. परत हे कोनाडे म्हणजे दिवाबत्ती लावण्यासाठी, आणि पूर्वी कसं असं अडकवण्यासाठी त्याला कुंट्या म्हणल्या जातात. हे कुंटे म्हणजे काही वस्तू अडकवण्यासाठी काही गोष्टी. इथे गोदडी वगैरे लावलेली आहे. म्हणजे आपल्या मोस्टली बाथरूममध्ये वगैरे जे स्टँड असतात किंवा घरामध्ये वगैरे जे स्टँड असतात ते त्या काळी असे होते लाकडाचे. आता ते स्टीलचे झालेत, लोखंडाचे झालेत, पण अगोदर असे लाकडाचे होते. आणि इथे पण बघू शकता किती मस्त अशी ही, हो, दिवाबत्ती लावण्यासाठी, दिवा लावण्यासाठी असं प्रत्येक वाड्याच्या कोपऱ्यात आहे. बघू शकता इथे हे काय आहे ते, हां, ही सगळी जुनी भांडी आहेत. बघू शकता तांबा पितळाची. तर आता आपण बघूया किचन, स्वयंपाकगृह. चला या. वगैरे करायचं असेल तर याला मोदक पात्र म्हणतात. पूर्वी असं मोदक पात्र असायचे. परत 3 आप्याचं भांडे, आप्याचं भांडं 3. इथे पण गाईज तुम्ही बघू शकता. इथे पण आपली जी खिसणी आहे, परत चाय गाळायची चाळण आहे, प्लस त्याच्यामध्ये अजून काय आहे, जेवढी सगळी. आणि हा डब्बा इथे बघू शकता. इथे डब्बा पण आहे आणि तांबे पितळाचे सगळे भांडे आहेत. सगळे डब्यांपासून ते सगळे तांबा पितळच आहेत जास्त करून. बघू शकता इथे ताट, थाल्या, परात, परत छोटे छोटे हांडे, तांबे, ग्लास, परत पातेली वेगवेगळी, चायची वेगळी, जेवण बनवायची वेगळी. हा माप इथे बघू शकता. आणि इथे सुद्धा कढई, ही भरपूर असं मोठं असं पातेलं. हे परत मी तुम्हाला दाखवलेलं ते भाकरी बनवायचं काटवत. आणि ते बघा भरपूर काय काय आहे, किटली, परत छोटे छोटे कप, म्हणजे छोटे छोटे कप, परत वाट्या आहेत, समई आहे, डब्बे आहेत. हातला जरासा थांब राधिका, का एक घाटी मारून नका का घाटी मारे. मस्त वाटते की जड आहे, भरपूर जड का तेवढ्यावर लावलं आप्याचं. हां, आणि असं आपल्याला एक घेऊया मोदक बनवायचं पात्र ना, हां, मोदक पात्र. किती नवीन, किती मस्त वाटते. माप केवढा मोठा आहे तो, पितळेचा, सगळं पितळाचं. पितळेचे डबे. म्हणजे आमच्या आईची सगळी पितळेची भांडी होती, आम्ही देऊन टाकली. माहिती का, हे आईचा कढीचा डबा होता पितळेचा, तो डबा शाळेत न्यायला कढीचा असतो तो. हे ग्लास, तांब्या सगळं होते. आमच्याकडे सगळी भांडी होती पितळेची. आईची अशी पातेली, डबे किती होते, अजूनही डबे आहेत. किती मस्त ना हांडा, ही घागर किती मस्त वाटते. पण ते घासायला तकलीफ होते ना, म्हणून लोक घेत नाही. घागर, ह्याला घागर बोलतात आणि ह्याला हंडा बोलतात. काय झालं, मला हा भरपूर आवडला. ही पूर्वी भिंतीत कपाट असायचीत ना, त्याला फडताळ म्हणलं जातं. फरताळ. हे पहिल्याचं कपाट होतं असं. इथे आता नाही आहे, पण हे असं स्टोरेज असायचं आतमध्ये कपड्यां वगैरेसाठी किंवा बाकी इतर गोष्टींसाठी असं हे होतं. चाळ, हे बैलांच्या गळ्यातले चाळ बघू शकता तुम्ही. आणि इथे वर पण भरपूर काय काय लावलंय, जुने आडकित्ते. आणि सगळ्यात मोठा आडकित्ता बघा तिथे आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात छोटा तो आहे है ना. आणि इथे पण बघा टाळ आहे. परत हे अत्तर शिंपडण्यासाठी ह्याला काय बोलतात, हां, अत्तरदानी. हां, अत्तरदानी आहे. परत
टाळ आहेत, त्याच्यासोबतच इथे लॉक्स ठेवलेले बघा, इथे टाळे ठेवलेले आहेत पहिल्याचे जुने, आणि ते आडकित्ते आहेत परत अजून ते लोखंडी आडकित्ते आहेत, आणि हे पितळाचे आहेत. आणि पान वगैरे ठेवायला म्हणजे पानाचा विडा वगैरे ठेवायला हा डब्बा आहे. म्हणजे भरपूर काही काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि इथे पाटील आणि पाटलीनबाई बसल्यात पान सुपारी खायला. आणि सरिता पाटील असे 2 पाटील इथे बसलेले आहेत, आणि मी पाटलांची पोर. असे 2. हां, संदूक. संदूकमध्ये काय आहे का पाटलांच्या? खोलतो आम्ही. आमच्या आजीकडे आहे संदूक असा. कोण माहिती आहे का? हां, अशी पेटी आहे लक्ष्मीबाईकडे. लक्ष्मीबाई काय चंद्रकांत पाटील त्यांच्याकडे ही अशी पेटी आहे एक छोटी वाली. अच्छा, म्हणजे हे 2 in 1 आहे. ओके. इथे मधीत मला भरपूर आवडतं असं यार. हां, अशी खूप छान वाटतं बघा. मधीत अशी तुळस आहे, प्लस अजून इथे पाण्याने भरलेले हे मोठमोठे असे हंडे आहेत स्टोरेजसाठी, म्हणजे इथेच आंघोळ वगैरे असेल मे बी. तर इथे असं हा त्यावेळेला खूप मोठा हे असायचा, पॅसेज असायचा इथे, पण आता बनवताना तो छोटा बनवला आहे. आणि इथे भरपूर आहे. तर पुढे बघूया. या वाड्यामध्ये एंट्री करायच्या अगोदर इथे हातपाय धुवून आणि त्याच्यानंतर मग आत जायचे असं. इथे बघा पितळ्याचीच बालदी आहे, आणि त्यामध्ये पितळ्याचा तांबा आहे. हो, तेव्हा सगळं पितळ्याचं असायचं, आता नाही आहे, अगोदर असायचं. इथे तुळस आहे, आणि इथे ओरिजिनल उभ्यामध्ये इथं आता आपली गाडी पार्किंग होते. इथून आपल्याला चालत जावं लागतं. इथून चालत आल्याच्या नंतर इथून स्टेप चालू होतात. ह्या कमानीतून तुम्ही बाहेर येता. आल्याच्या नंतर इथं झेंडा आहे, त्याला अफजल बुरुज म्हणतात. नंतर इथून असं वरती जातं. वरती आल्याच्या नंतर एक तळ आहे, या तळ्यापासून तुम्ही वरती जाता. वरती आल्याच्या नंतर हे भवानी मातेचं मंदिर आहे. मंदिरापासून इथं आल्याच्या नंतर इथे एक हस्तकला केंद्र आहे, आणि इथून आल्याच्या नंतर हे भवानी तळ आहे. म्हणजे फक्त देवीसाठीच पाणी वापरू शकता तुम्ही. नंतर इथून असं वरती जाऊ शकता. वरती गेल्याच्या नंतर तिथे एक हनुमंताचं मंदिर आहे, तिथून वरती जाऊ शकता. तिथून शंकराचं मंदिर आहे, तिथं महाराजांचा पुतळा आहे, आणि गार्डन आहे. आणि तिथं तो कडेलोट पॉईंट आहे, आणि तो रेडका बुरुज आहे, आणि हा यशवंत बुरुज आहे. हा छोटासा मॅप आहे हा प्रतापगडाचा, बघू शकता किती मस्त. मी कशी दिसते मला कमेंट सेक्शन मध्ये. तर गाईज आता आपण करणार आहोत शॉपिंग. चला, भरपूर इथे दुकानं आहेत, बघूया. घरी बिरी नाही, शॉपिंग करणार आहे मी आता. कसं वाटतंय? घेऊ मग. काय हे बास्केट आहे असं फ्रूट ठेवायला. फ्रूट बास्केट आहे, फ्रूट बास्केट. हां, मम्मी बघून गेली इथून, मम्मीला नाही आवडलेलं दिसत इथे काय. इथे बघू शकता भरपूर असे फ्रूट बास्केट आहेत, असे छोटे छोटे, छान वाटतात हे असे. छोटंसं असं फ्रूट बास्केट बघत आहे मी, जे मला हवं आहे मंदिरात ठेवायला, छान वाटेल. तर गाईज मी ही एक असं बास्केट घेतलं आहे घरी मंदिरामध्ये असं ठेवायला, एकविरेच्या मंदिरामध्ये असं ठेवायला, कारण की ते फ्रूट्स असे इथे तिथे नाचत असतात नुसते. तर त्यापेक्षा अशी एक हे घेतली आहे ज्याच्यामध्ये मस्त असे फ्रूट्स ठेवता येतील देवीच्या बाजूला, आणि छान पण वाटेल, ऑर्गनाइज वाटेल जरा, त्यासाठी ही घेतोय. चॉपिंग बोर्ड सगळ्यात मेन मला हवा होता, मस्त भेटला. हे स्ट्रॉबेरी घेतली मम्मीने. आणि इथे आपण बघूया पुढे काय आहे अजून. सगळं असं लाकडीपासून बनवलेलं आहे.
पिठलं आणि भाकरी मागवली आहे. तर गाईज मी आता पिठलं भाकरीचा एक बाईट बनवते आणि मला खाऊन दाखवते. आम्ही घेतला ठेचा थोडासा मिरचीचा. बेस्ट पिठला आणि बेस्ट भाकरी. खूप मस्त. कसं वाटतं? चांगला ठेचा एक नंबर. ठेचा एक नंबर आहे आणि पिठलं पण खूप छान आहे आणि भाकरी पण सॉफ्ट आहे एकदम. ऑसम. आउट दिस गाईज. थाळीपीठ आलेला आहे आणि मस्त असा ठेचा आणि दही.